त्या दिवशी एक मला व्हॉट्सअपवर पाठवलं होतं, चेकअप करायचं वय याच्यात मेकअप करून घ्या म्हणे. एक मित्र असतो, तर त्याचं लग्नाआधीचं स्टेटस असतं, शेर का कोई ठिकाणा नाही रहता. आणि नंतर स्टेटस गायब, सगळं गायब. मित्र आपले फोन करतायत लग्न झाल्यावर, कोणच उचलत नसतो. मग तो एक मित्र शेवटी म्हणतो, करून तर बघू फोन, हा काय एवढा गायब झालाय लग्न झाल्यापासनं. मग तो फोन करतो, तो फोन त्याची बायको उचलते त्या मित्राची. तो म्हणतो, भाभीजी नमस्कार. नमस्कार इतकी जोरात म्हणते, तो जरा घाबरतो. तो म्हणतो, हमारा शेर किधर है? तर ती म्हणते, तुम्हारा शेर अभी तो लहसुन छिल रहा है, बाद में पोछा करेगा. मग तो फोन ठेवून देतो. ऐकून वाघाचा उंदीर झालाय हे त्याच्या लक्षात येतं. दोन मित्र असे बसलेले असतात. मग तो म्हणतो, अरे मला देव प्रसन्न झालाय. आणि तो विचारतोय की तुला एक आजार मिळणारच आहे, तर कुठला देव? तर देव म्हणतो, एक तर तुला विस्मरण मिळेल, नाहीतर तुला कंपवात मिळेल. मग तो मित्राला म्हणतो, काय रे काय करू? तो म्हणतो, अरे कंपवात मागून घे. तू असा हल्लास तर थोडीशी पिताना खाली सांडे, पण मिळेल तरी प्यायला. पण तुला जर विस्मरण झालं तर आपण दोघांनी बाटली कुठं लपवून ठेवली आहे हेच आठवणार नाही. थँक्यू मेट्रन धायगुडे. खूप छान तुम्ही कार्यक्रमामध्ये रंगत भरलेली आहे. यानंतर आपले आरेमो डॉक्टर रणजित भोसले यांना सेवनी एक महत्त्वाची जबाबदारी दिली असल्यामुळे ते आपलं त्यांना एक सेवनने महत्त्वाची जबाबदारी दिली असल्यामुळे ते लवकर भाषण करून आपल्यातून जाणार आहेत. तर मी त्यांना विनंती करतो त्यांनी त्यांचं मनोगत व्यक्त करावं. ऐकू येईल, त्रास होणार. अनिल बारास यांचा माझा जो पहिला संबंध आला तो मी जेव्हा खडकीत पहिला राहायला आलो इथे असिस्टंट मेडिकल ऑफिसर म्हणून जॉईन झालो. मला क्वार्टर मिळालं 6 महिन्यानंतर. आणि 6 महिन्यानंतर जेव्हा आपण क्वार्टरमध्ये येतो तेव्हा सगळे जगात मी पहिल्यांदा करत होतो. त्यावेळेस माझ्याकडे सिलेंडर नव्हतं. आणि सिलेंडर जरी मी उपलब्ध केलं तरी माझं कुठलं कनेक्शन म्हणजे त्या काळात मिळायचं नाही. गॅसचे कनेक्शन्स असे आरामात मिळायचे नाही. तर त्या काळामध्ये अनिल बारासे हे स्टोअरमध्ये होते. भगीरथ त्या काळामध्ये स्टोअरकीपर होतो. आणि हॉस्पिटलमध्ये त्या काळात आपले हे डोमेस्टिकचे सिलेंडर यायचे, 6-7 सिलेंडर असायचे. त्याच्यामुळे पैसे मी द्यायचे, पण सिलेंडर मला मिळून द्यायचं, जास्त काही त्रास नाही व्हायचा. तर या अशा रीतीने आमचा संसार चालू झाला. नंतरच्या काळामध्ये हे लोक सगळे आमचं टेबल टेनिसचं एक खूप मोठं ग्रुप होता. सांगळे होता, हा गोडेकर बसलेला भांडण करायला यायचा. गोडेकरचा एक खास मित्र होता साठी, तो यायचा. खान होता. असे बरेच जण होते. आणि एकूण एक मॅच ही अक्षरशः म्हणजे खुन्नसनी लढली जायची. तर त्याच्यामध्ये सुद्धा अनिल बारासेचा अनफॉर्च्युनेटली एक चॉप नावाचा प्रकार असतो टेबल टेनिसमध्ये. तो भयानक होता. तो उचलायचा म्हणजे त्याला एक फिनिश शॉट म्हणतात, तो मारायला लागायचा. तो गांगडे मारायचा, आम्हाला काही जमायचं नाही. त्यामुळे आमचे बहुधा शॉट्स नेटमध्ये जायचे. ती खूपच आमची म्हणजे मला वाटतं मी तेव्हा मेडिकल ऑफिसर की ARM होतो, मला तर आठवत नाही. पण ते सगळ्यात चांगले दिवस गेले की ज्या काळामध्ये आम्ही खरंच म्हणजे एन्जॉय केलं इथली ड्युटी. नंतर मग या जबाबदाऱ्या वाढल्यामुळे फार काही एन्जॉयमेंट राहिलं नाही. मग फक्त डोक्याला तापच झाला, सगळे केस गायब झाले. पण तो काळ खूप छान होता. त्या काळामध्ये अनिल आमच्याबरोबर होता. हे सगळ्यात माझी मोठी त्याची आठवण राहणार. एनिवे मी जास्त भाषण देणार नाही. अनिलला कुठलाही आजार नाही, त्याच्यामुळे त्याला आपली फारशी सेवा लागणार नाही. पण कधी काही लागली तर आम्ही इथं उपस्थित आहोत. आणि त्याला एकही गोळी चालू नाही, तरी पण मी त्याला पुढच्या भविष्यासाठी
सदिच्छा व्यक्त करतो की त्याला कुठलाही आजार काही होणार नाही, त्याचं जीवन छान सुखाचं राहील. आणि त्याचा मुलगा पण कार्यरत झालेला आहे, कॅन्टोन्मेंटमध्ये काम करतो, त्याच्यामुळे त्याची मुलगी पण छान शिकलेली आहे, त्याचं लग्न केलं आहे त्यांनी, त्यामुळे तो जबाबदाऱ्यातून त्याच्या बऱ्यापैकी पार पाडलेला आहे. हां, मी 12वी वर्षासाठी पण त्यांना सदिच्छा देतो आणि याच्याने माझे 2 शब्द बनतो. थँक्यू. थँक्यू डॉक्टर भोसले. अतिशय बिझी शेड्यूलमधून पण त्यांनी आपल्या लाडक्या कर्मचाऱ्यांसाठी उपस्थित दाखवलेली आहे. थँक्यू व्हेरी मच. आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने आवर्जून उपस्थित असणारे त्यांचे मेंटॉर आपले हेल्थ सुप्रिटेंडेंट शिरीष बत्की साहेब इथं आलेले आहेत. त्यांचं सगळ्यांनी स्वागत करावं. त्यांना मी बोलण्याची विनंती केली होती, पण त्यांचा ऑफिसमध्ये एक अजून छान प्रोग्राम असतो, त्यासाठी त्यांनी त्यांचा स्टॉक रिझर्व ठेवलेला आहे. बरं, एनिवे, आत्ता या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपल्या स्टाफपैकी कोणाला मनोगत व्यक्त करायचं असेल तर त्यांनी आवर्जून पुढे यावं. त्यांचे मित्रमंडळ किंवा आपले स्टाफ कोणाला उत्स्फूर्तपणे बोलण्याची इच्छा असेल त्यांनी पुढे येऊन त्यांच्याविषयी कृतज्ञता आभार शब्द सुमने वाहवले. येण्यास कोणाला बोलायचं आहे? हां, एक मिनिट. बत्की साहेब बोलू इच्छित आहे, त्यांना मी विनंती करतो त्यांनी बोला. आजच्या कार्यक्रमाचे सत्कारमूर्ती अनिल बारोसे, इथे उपस्थित असलेला सर्व हॉस्पिटलमधील डॉक्टर सरांचा स्टाफ, नर्सिंग स्टाफ आणि सर्व कामगार वर्ग. अनिल बारोसे यांचा हॉस्पिटलमध्येच ड्युटी असल्यामुळे एवढा हेल्थ सेक्शनशी संबंध येत नसायचा, पण पल्स पोलिओ असो किंवा दुसरे काही हॉस्पिटलमधल्या गोष्टी असो, काही काम असो, त्या निमित्ताने अनिल बारोसे यांचा संपर्क व्हायचा. एक जुन्या हॉस्पिटलमधील स्टाफमधले कडीमधला एक मोती म्हटलं तरी चालेल, तर रिटायर होतोय. आधीचे बरेच जण रिटायर झाले, जसं पुष्पेंद्र नाईक गेले, ओंकार गेले, बरेच जण आहेत. आता त्यातलं शेवटचं म्हटलं तरी चालेल. मला आठवतं की गायकवाड असताना, स्टोअरला गायकवाड असताना, सिद्धार्थ गायकवाड असताना अनिल बारोसे तिथं असायचे आणि आम्ही यायचो तिथे. नंतर काळेसाहेब पण होते, मला तेव्हा पण ते असायचे. तर अतिशय दिलखुलास व्यक्तिमत्व आणि त्यांनी त्यांच्या मुलाला पण छान शिकवण दिली. तर मी त्यांना हेच सांगितलं, आता सरांनी सांगितलं की त्यांना कोणताही आजार नाही, काय नाही, तर असंच निरोगी आयुष्य त्यांचं जावं आणि त्यांच्या मनातल्या इच्छा त्यांनी काय असतील ते आता पूर्ण करावं. कारण आपल्याला आपल्या सर्व्हिसमुळे जमतच नाही काय आपल्या स्वतःसाठी जगायला. तर मी त्यांना हेच विनंती करेल की तुमच्या मनात काय इच्छा असेल ते तुम्ही आता करा आणि मुलांना पण सांगेल की तुम्ही त्यांच्याकडे आता लक्ष द्या आणि त्यांचे मनोतल्या काय इच्छा आहेत त्या पूर्ण करा. त्यांनी तुमच्या मनातल्या इच्छा पूर्ण करायचा प्रयत्न केला. तर मी एवढ्याच शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द थांबवतो. धन्यवाद. थँक्यू बत्ती सर. आता त्यांचे जुने सहकारी भालचंद्र बट्टेलो बुके हातात घेऊन आलेले मला दिसत आहे. मी त्यांना विनंती करतो त्यांनी पुढे येऊन त्यांचा सत्कार करावा. आपल्या खडकी कॅन्टोन बोर्डाचे आरोग्य विभागातील कर्मचारी कांबळे साहेब पण समोर मला दिसत आहेत. त्यांच्या हातात पण बुके दिसतोय. त्यांनाही मी पाचारण करतो त्यांनी पुढे यावं आणि अनिल बारोसे यांचा सत्कार करावा. त्यांचं मित्रमंडळ त्याच्यापैकी जे आता उपस्थित आहेत ते त्यांना मी विनंती करतो. ओंकार कुलवारे, अण्णाराव गायकवाड, प्रमोद आल्हाट आणि इतर कर्मचारी आहेत, दादा कांबळे, भालचंद्र पटेल,
देऊन आणि आत्ताचे सगळे कर्मचारी यांनी पुढे येऊन त्यांचा सत्कार करावा निवेदन. आणि यांच्याबद्दल